तू फक्त हो म्हण, मी सारं जग फिरवीन, असे प्रपोजल्स मुलींना अनेक आले असतील. पण हे वाक्य खरं ठरवणारे बोटांवर मोजण्या इतकेच असतील. अर्थात यामध्ये सगळेच यशस्वी होतात असं नाही. पण काही जण आपल्या प्रेयसीला दिलेलं हे वचन आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगदी रक्ताचं पाणीही करतात. आज आपण ज्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत ते सुद्धा एक 12वी नापास होते. पण हा 12वी फेल असणारा तरुण UPSC उत्तीर्ण होतो काय आणि अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारतो काय? ही स्टोरी इथेच संपते असं नाहीये. खरं तर 12वीत फेल झाल्यानं तो तरुण रिक्षा चालवू लागला, तर कधी टेम्पो. त्यानं कधी शिपायाचं काम केलं, तर कधी चहा विकण्याचं सुद्धा. पण काही करून अधिकारी व्हायचंच हे त्यांनी पक्क केलंच होतं. हा तो काळ आहे जेव्हा ते एका मुलीच्या प्रेमात पडले होते. पण प्रपोज करायची हिंमतच नव्हती, कारण ज्या मुलीवर प्रेम जडलं होतं ती एक टॉपर होती. 12वी फेल असणाऱ्या या तरुणानं प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी चक्क UPSC पास होण्याचं ठरवलं आणि त्यांचं जगच बदललं. पुढे या जोडीने महाराष्ट्रात येऊन साऱ्या जगासमोर आपल्या प्रेमाचा आदर्श निर्माण केला. काय आहे ही लव्ह स्टोरी आणि त्यांचं महाराष्ट्र कनेक्शन काय आहे, सगळं जाणून घेऊया. नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स. काही लोकांचं आयुष्य खरंच इन्स्पायरिंग असतं. म्हणजे कितीही अपयश आलं, आयुष्यात कितीही चढ उतार आले, तरी केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ही माणसं आपली स्वप्न पूर्ण करतात आणि मग यशालाही त्यांच्यासमोर झुकावंच लागतं. आपण बोलतोय सध्या चर्चेत असलेल्या IPS मनोज शर्मा यांच्याविषयी. नुकताच त्यांच्या जीवनावर 12th फेल हा चित्रपट आलाय. मध्य प्रदेशातील मुरैना इथं राहणारे मनोज शर्मा सुरुवातीपासूनच एक ॲव्हरेज स्टुडंट होते. 9वी आणि 10वी मध्ये तर कसेबसे पास झालेले आणि 12वीत तर फक्त हिंदी हा एकच विषय सोडला तर ते सगळ्यात नापास झालेले. ते नापास होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे परीक्षेच्या वेळी त्यांना कॉपीच करता आली नाही. म्हणजेच काय, तर कॉपी करून पास होणाऱ्या मुलांपैकी ते एक होते. मग काय, 12वी नापास झालो म्हटल्यावर त्यांनी आपल्या भावासोबत ऑटो रिक्षा चालवण्याचं काम केलं, तर काही काळ त्यांनी टेम्पो सुद्धा चालवलाय. या काळात रात्री झोपण्यासाठी त्यांना जागा सुद्धा मिळायची नाही. त्यामुळे रस्त्यावरच्या भिकाऱ्यांसोबतच झोपण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. मग त्यांनी दिल्लीतल्या एका लायब्ररीतही काम केलं. इथं काम करण्याचा हा निर्णय त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरला. ग्रंथालयात त्यांनी गॉर्की आणि अब्राहम लिंकन पासून मुक्तिबोधापर्यंत अनेक प्रसिद्ध लेखकांची पुस्तकं वाचली आणि व्यक्तिमत्व वाचली. ही सर्व पुस्तकं वाचून त्यांना जीवनाचा अर्थ आणि उद्देश समजला आणि नवी आशा सुद्धा मिळाली. या काळात ते एका मुलीच्या प्रेमात पडले होते. पण 12वी फेल असल्याने ते आपलं प्रेम व्यक्त करायला घाबरत होते. त्यात त्यांचं इंग्रजी सुद्धा वीक होतं आणि जी मुलगी आवडलेली ती प्रचंड हुशार विद्यार्थिनी. UPSC कोचिंग करत असतानाच ते उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडलेले. श्रद्धा जोशी असं तिचं नाव. त्यावेळी मनोज यांच्या UPSCच्या तिन्ही प्रयत्नात ते अपयशी ठरले होते, तर श्रद्धा PCS ची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी बनली होती. त्यामुळे आपलं हे एकतर्फी प्रेम सुद्धा फेलच ठरेल अशी भीती त्यांना वाटत होती. पण शेवटी एक दिवस पूर्ण हिंमत करून त्यांनी तिला प्रपोज केलंच. तू हो म्हण, मी सारं जग फिरवीन, असं त्यांनी तिला म्हटलं. खरं तर त्यावेळी श्रद्धाच्या कुटुंबियांचा या नात्याला विरोधच होता. पण श्रद्धाने मनोज यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना होकार दिला. यानंतर मनोज यांनी चौथ्यांदा UPSC ची तयारी केली आणि यावेळी ते 121व्या क्रमांकाने UPSC उत्तीर्ण झाले. 2007 मध्ये श्रद्धा जोशी सुद्धा UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर IRS म्हणजेच भारतीय महसूल सेवेत अधिकारी बनल्या. असं म्हणतात की प्रेमात भले भले भरकटतात, पण या जोडीने मात्र आपल्या प्रेमात एकमेकांचा आदर्श बनत स्वतःला सिद्ध केलं आणि जगासमोर आपली लव्ह स्टोरी म्हणजे एक इन्स्पायरिंग स्टोरी बनवली. मनोज शर्मा यांनी प्रेयसीला दिलेला आपला शब्द पाळला आणि ते थेट IPS अधिकारी बनले. विशेष म्हणजे या जोडीचं महाराष्ट्र कनेक्शन सुद्धा बनलंय. IPS अधिकारी म्हणून त्यांनी विविध पदांवर काम केलंय. त्यांना गडचिरोली, ठाणे ग्रामीण, रायगड, औरंगाबाद ग्रामीण, नाशिक ग्रामीण आणि नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे SP म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. शिवाय ते मुंबईतील झोन 1 आणि झोन 11चे DCP सुद्धा राहिलेत. दहशतवाद, नक्षलवाद, गुन्हेगारी, कायदा आणि सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षा यांचा समावेश असलेली अनेक संवेदनशील प्रकरणं त्यांनी हाताळली आहेत. तर सध्या ते मुंबई पोलिसात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तर श्रद्धा जोशी सुद्धा मुंबईत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला असून सध्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात त्या कार्यरत आहेत. या दोघांचीही लव्ह स्टोरी खूप फेमस मानली जाते. प्रेमात एकमेकांचे गुरु बनत दोघांनीही एकमेकांना घडवलं आणि सर्व जगासमोर आपल्या प्रेमाचा एक आदर्श ठेवला. आज मनोज कुमार यांना त्यांच्या दबंग स्टाईलमुळे सुद्धा ओळखलं जातं.
तुम्हाला ही IPS मनोज शर्मा यांची स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा.